नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही खूप रडत असते आणि आता ऋषिकेशला काही कॉन्टॅक्ट तिचा होत नसतो. आता काय करू म्हणून ते एका ठिकाणी बसते. एकतर तिच्या हाताला खूप जखमा होतात, त्यातून रक्त येत असते, तरीसुद्धा ती आपल्या जखमेचा विचार करत नाही आणि ती ऋषिकेशसाठी आता ऋषिकेशला कसे वाचू आणि काय करू म्हणून देवाला हात जोडते. आणि तिला जेव्हा सयाजी पाटील आणि ऐश्वर्या जे काही बोललेले असतात तर ते सर्व अगदी डोळ्यासमोर येत असतं. तिला आठवत असतं की सयाजीराव म्हटलेला असतो की आता त्या टेम्पोमध्ये आपले काही माणसं गेलेली आहेत आणि ते ऋषिकेशला मारतील म्हणजे मारतीलच, म्हणून ते सर्व तिला आठवते. आणि आता देवा काय करू, मी कसे ऋषिकेशला वाचू, कसे त्यांच्यावरील हे संकट मी बाजूला सावरू, अशी म्हणजे जानकीची गत होते. ती खूप रडत असते. अगदी ऋषिकेश आता संकटातून केव्हा बाहेर येतील, माझ्या ऋषिकेशचा जीव तर धोक्यात आहे, देवा मी काय करू. आणि तेवढ्यात जानकीच्या हे सुद्धा लक्षात येते की ओवी तर एव्हाना घरी आली असेल. आणि तेवढ्यात जानकीच्या लक्षात येते की ऋषिकेशचा जीव जर धोक्यात आहे तर म्हणजे ओवीचा सुद्धा जीव धोक्यात असू शकतो. म्हणून घाईने ती आपल्या ओवीला सुद्धा पाहायला घरी जायला निघते. ओवी करत ती धावत पुन्हा मागे येते आणि अगदी वेड्यासारखी धावतच येत असते. त्यानंतर मात्र इकडे ओवी ही स्कूलमधून घरी येते. एकतर तिला खूप भूक लागलेली असते, तेव्हा ओवी आपली स्कूल बॅग बाजूला ठेवते आणि आई आई असा आवाज देत असते, परंतु जानकी कुठेही घरी नसते. तेव्हा मात्र आता ओवी ही वैतागते की आई कुठे गेली असेल, एकतर घरात सुद्धा कोणी नाही, बाबा सुद्धा बाहेर गेलेत, मग आता काय करू, भूक तर खूप लागली आणि तरी सुद्धा मी आईला सांगत होते की डब्यामध्ये आणखीन काहीतरी खायला दे म्हणून, परंतु मला तर डबा कमी पडला आणि आता तर खूप भूक लागली, मग काय करू. आणि तेव्हा ओवीच्या लक्षात येते की तो काकूंनी जो काही कपकेक दिलेला आहे आणि तो लगेच ओवी ही आयडिया म्हणून लगेच धावतच जाते, कारण तिला त्या केकची आठवण होते आणि आता तो केक खाऊन मी माझी भूक भागवेल अशी ओवीला वाटते. म्हणून धावतच ती किचनमध्ये येते आणि किचनमधील सर्व डबे ती उचकते आणि त्यात एका डब्यामध्ये तिला तो कपकेक सापडतो आणि तिला खूप आनंद होतो. तेव्हा ओवी त्यातील एक केक घेते आणि खायला लागते, परंतु जो समोर जे कालनिर्णय असते त्याकडे तिचं लक्ष जातं आणि ती लगेच म्हणजे तिच्या लक्षात येते की उद्या तर 30 नोव्हेंबर आहे आणि माझ्या क्लासची टेस्ट आहे, त्यामुळे आता मला पटकन खाऊन अभ्यासाला बसावे लागेल आणि उद्या टेस्ट असल्यामुळे अभ्यास तर करावा लागेल, अभ्यासाला बसावेच लागेल. म्हणून तू लगेच तो केकचा बॉक्स घेते आणि ती बाहेर हॉलमध्ये येते आणि तेथे चटई आथरते आणि त्यावरती अभ्यासाला बसते. परंतु ह्या छोट्या मुलीला माहिती नसतं की त्या केकवरची जी काही एक्सपायर डेट आहे ती संपून गेलेली असते आणि तो केकमध्ये आता म्हणजे काहीतरी विष झाल्यासारखं होतं असतं. तेव्हा आता ओवीने तर तो केक खाल्लेला असतो आणि अभ्यास करता करता एकतर खूप जास्त भूक लागलेली असते आणि राहिलेला तो केक सुद्धा ती खाऊन टाकते आणि घाईने परत अभ्यासाला बसते, केक खाते, असं तिचे चालू असते, कारण तिला तर भूक लागलेली असते, अभ्यास सुद्धा करायचा असतो आणि त्या नादामध्ये सर्व केक ती खाऊन टाकते. त्यानंतर मात्र इकडे अवंतिकाला खूप राग येतो आणि अवंतिकाला वाटतं की आता या घरात राहायचं नाही, म्हणून ती रागाने आपल्या रूममध्ये येते आणि आपल्या सर्व साड्या बॅगमध्ये भरत असते. सौमित्र येतो, सौमित्र हे पाहत असतो. तेव्हा सौमित्र तिच्या हाताला धरतो. अवंतिका, अगं तू माझं ऐकणार आहे का, अगं असे निघून जाऊन प्रश्न सुटत नसतात, अगं तू जर असे निघून गेली तर तिच्या ऐश्वर्यासाठी हे सर्व काही सोपं होऊन बसेल. अवंतिका म्हणत असते की आता तरी तुझ्यासाठी कुठं काही कठीण आहे का, अरे तिने जानकी वहिनीला घराच्या बाहेर काढले आणि उद्या तिच्या म्हणण्यावरून ऐकण्यावरून आई आपल्याला सुद्धा घराच्या बाहेर काढू शकतात आणि ते मला मात्र सहन होणार नाही, त्यामुळे मी आताच हे घर सोडून जाते म्हणजे आपल्या घरी आणि मोकळी होते. त्यावरती सौमित्र म्हणतो की तू हार मानतेस, तर अवंतिका म्हणते की हे बघ सौमी, तुला जे समजायचं असेल ते तू समज, पण त्या ऐश्वर्यासाठी मी माझी मेंटल हेल्थ मी अजून खराब नाही करून घेऊ शकत. अरे तिच्यासाठी हे वरची भांडणं नॉर्मल असेल, परंतु माझ्यासाठी मात्र नाही, कारण या भांडणाची मला सवय नाही, मला ते सहन नाही होत. अरे माझा स्वतःचा काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट आहे, माझी स्वतःची काहीतरी अशी इज्जत आहे, तिला मात्र काही वाटत नसेल. अरे म्हणून मी सौमी तुला समजावते की माझ्या मार्गी मी निघून जाईल आणि सौमी तू प्लीज मला समजावू नको आणि थांबवू सुद्धा नकोस. तेव्हा सौमित्र म्हणतो की अजिबात थांबवणार नाही आणि तू अगदी बरोबर बोलते, तू अजिबात थांबू सुद्धा नको, जा तू, अगं तू वकील आहेस ना, जगाला न्याय मिळून दे आणि घरातील युद्ध काय ते होतच राहतील आणि काही ऋषिकेश
दादा आणि जानकी बहिणीवर अत्याचार झालेत, अन्याय झालेत, आपण थोडासा ठेका घेतलेला आहे का त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी। आणि तो तिची बॅग लॉक करतो आणि ठीक आहे तू आता निघ, तोपर्यंत मी तुझ्यासाठी कॅब बुक करतो। तेव्हा अवंतिका म्हणते की झाले का? अरे काय रे सोमी, घरातील वातावरण इम्पॉसिबल झाले आणि या घरात राहू सुद्धा नाही मला। अगदी ती ऐश्वर्या समोर आल्यानंतर एक अशी लात मला तिला मारावी लागते म्हणून अवंतिका आपली जोरात लात उचलते आणि त्या बॅगलाच मारते। सौमित्रला हसायला येतं। सौमित्र म्हणतो की अवंतिका अगं काय करतेस? तेव्हा लगेच अवंतिका म्हणते की हो ट्रेस लीज करते। आणि कसं आहे की सौमी, या घरात जर टिकून राहायचं असेल तर राग बाहेर काढण्यासाठी काहीतरी वस्तू आणावी लागेल, काही स्पेअर्स पार्ट, 2 ब्लेड्स आणि एक मोठासा टेबल आपण आणून ठेवूयात आणि एक हातोडा, आणि राग आल्यानंतर त्या हातोड्याने सगळ्या वस्तू फोडत राहायच्या। मी तर तुला हे सांगते की 2 बॉक्सिंग ग्लास आणि एक पंचिंग बॅग सुद्धा घेऊन ये। काय वाटतं सौमी तुला? सौमित्र हसतो आणि सौमित्र म्हणतो की अगं मला तर तुझ्या रात्री बाजूला सुद्धा झोपायची भीती वाटते। तेव्हा अवंतिकाला हसायला येते आणि तिचा राग थोडासा कमी होतो। काय रे सौमी तू काय बोलतोस? तेव्हा सौमित्र हा अवंतिकाला जवळ घेतो आणि डोंट वरी अवंतिका, सर्व काही अगदी व्यवस्थित मार्गी लागेल। आणि ही जी काही घरातील माणसं आहेत ती ऐश्वर्याच्या बुद्धीने चालतात ना, त्यांना सुद्धा सत्याची जाणीव होईल आणि योग्य वाट त्यांना सुद्धा सापडेल। आणि तू बघतच राहा की ऋषिकेश दादा, जानकी बहिणी आणि ओवी यांना मानाने ते पुन्हा घरात घेऊन येतील आणि सर्व काही अगदी पूर्वीसारखं होईल। सगळे आपल्या घरी परत येतील आणि तोपर्यंत तुला जर राग आला, चिडचिड झाली, घर सोडून जावेसे वाटले तर एक गोष्ट म्हणजे एक वाक्य की जानकी बहिणी नेहमी सांगत असते की ते वाक्य तू लक्षात ठेव। हार मानणं सोपं असतं पण लढत राहणं मात्र गरजेचं असतं। तेव्हा सौमित्र खाली बसतो, अवंतिकाची बॅग उघडतो। तेव्हा अवंतिका विचारते की काय सौमी आता काय करतोस, काय भरतोस रे? तेव्हा सौमित्र म्हणतो की मी काही करत नाही, जे कपडे तू कोंबलेस ना ते आत कपाटात जाऊन ठेवतो। तेव्हा अवंतिकाला हसायला येतं। तर सौमित्र विचारतो की काय परत बॅग भरणारस का? तर अवंतिका हसते आणि सौमित्रच्या मिठीत येते। त्यानंतर इकडे जेव्हा ऐश्वर्या आपल्या रूम मध्ये येते आणि इतकी भडकलेली असते आणि कुत्र्यासारखं जे काही ते बेडशीट घेते आणि आजीच्या अंगावर फेकते। अवंतिका ती कालची आलेली अवंतिका, तिला इतका माज आला, माझ्या अंगावर धावून येते। काय आज चक्क माझ्या अंगावर धावून आली म्हणून ऐश्वर्या खूपच भडकलेली असते। तिला माहिती नाही की माझी एक सनसनीत अशी थोबाडीत जर पडली तिच्या तर कायमचा तिचा निकाल लागेल। आणि आजी मात्र खूप घाबरलेली असते। ऐश्वर्या म्हणत असते की बाद झाले, आता तिचं खूप काही झालं, आता मात्र तिची या घरातून कायमची हकालपट्टी करावीच लागेल। आज मात्र ती त्या जानकीला घरात घेऊन आली आणि उद्या जर त्या जानकीला, ऋषिकेशला, ओवीला परत जर घरात कायमचे घेऊन आली म्हणजे मग अवघडच होईल। तर आजी लगेच म्हणते की हो अगं शक्य आहे तिला ते। आणि शी काय हे घर आहे का? घर नाही, टीव्हीची मालिका झाली मालिका। सतत वादावादी, भांडणं, सासू सुनेचा तंटा, काय हे बरोबर दिसते का? अगं मी तर असे म्हणते की सौमित्र आणि सारंग हे दोघे सख्खे भाऊ, अगदी सख्या भावासारखं त्यांनी या घरात राहावं, पण असं काही होत नाही। ते तर एकमेकांबरोबर सतत भांडत असतात, अगदी एकमेकांवर मारायला उठतात, भांडायला धावतात, परंतु असं मात्र व्हायला नको। तेव्हा लगेच ऐश्वर्या चिडून म्हणते की आजी मला काही प्रॉब्लेम नाही, ते जरी इथे राहिलेत, परंतु माझ्या इगोला न छेडता त्यांनी या घरात राहायला हवं। पण त्यांना ते काही करायचं नाहीच। तो रणदिव्यांचा डिनर सेट सतत तर वाजतच असतो आणि त्या अवंतिकाला फक्त सतत माझ्या तोंडी लागायचं असतं, बाकी तिला काही जमत नाही। तेव्हा आजी म्हणते की ऐश्वर्या अगं हो जरा शांत हो, अगं तू यावरती काहीतरी मार्ग काढ, नाहीतर ती अवंतिका तुझ्या हातातून सर्व काही अगदी अलगद हिसकावून घेईन आणि मग मात्र रडू नकोस। तसेही मी सुमित्राला सांगितलेलं आहे की तू त्या अवंतिकाच्या आणि सौमित्रावर काही विश्वास ठेवू नको, तू सारंग आणि ऐश्वर्या दोघांच्या बाजूने राहा, अगदी त्यांच्यावर विश्वास ठेव, तेच तुझ्याशी एकनिष्ठ आहेत म्हणून। परंतु ते नाना तर सांगायला तयार नाहीस की त्यांनी त्या जानकीला का बोलावले होते आणि ते जानकीला भेटायला तयार का झालेत म्हणून, आणि त्यामुळे हे सर्व असं। आणि परत म्हणते की जाऊन दे तिकडच, मला तरी काय करायचं म्हणून असे हात झडकत आजी खाली बसते। परंतु ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये मात्र प्रकाश पडतो। ऐश्वर्या म्हणते की नाही आजी एकच मिनिट, नक्की असं काहीतरी कारण आहे की म्हणूनच नानांनी अर्जंट तातडीने त्या जानकीला घरी भेटायला बोलावले होते। म्हणजे नक्की काय काम असेल की त्या नानांना जानकीला काहीतरी सांगायचं असेल आणि नाहीतर तिला काहीतरी द्यायचं असेल, म्हणूनच त्यांनी तिला घरी बोलावून घेतले होते। तेव्हा आजी म्हणते की नानासाहेब तर आणखीन तिला काय देणार होते, त्यांच्या वाटेचं जो देवघर होतं ते तर त्यांनी तिला दिलं होतं, मग आणखीन काय देणार होते। आणि तेवढ्यात आजीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो।
पडतो। आजीला काहीतरी असं आठवतं आणि ती म्हणते की गुंडे, मला तर असं वाटतं की दुसरं काहीतरी काम असायला हवं, म्हणूनच त्यांनी त्या नानांनी त्या जानकीला घरी बोलावून घेतले होते। तेव्हा सयाजीरावांचं जे काही बोलणं आहे तर ते सर्व ऐश्वर्याला आठवतं की त्या प्रॉपर्टीचे जे काही पेपर्स आहे तर ते खरे पेपर्स हे तुझ्या ताब्यात यायला हवे, तेव्हा कुठे सर्व तू त्या प्रॉपर्टीची मालकीण असेल आणि ती सर्व प्रॉपर्टी सारंगला मिळेल आणि तो आशीर्वाद बंगला सर्व काही तुझ्या ताब्यात येईल। तेव्हा ऐश्वर्याच्या हे सर्व लक्षात आल्यानंतर ऐश्वर्या लगेच उठते आणि आजी एकच मिनिट, माझ्या डॅडांनी मला जे सांगितलं होतं ते आता मला कुठे पटतंय। आजी हे बघा, त्या जानकीला तिच्या वाटेचा देव्हारा तर दिला, परंतु माझ्या आणि बाकीच्यांच्या जे वाटेचं आहे ते फक्त त्या व्हील मध्ये नमूद केलेलं आहे, तर म्हणजे सांगितलेलं याला मिळेल ते त्याला मिळेल ते फक्त नमूद केलं, ते अजून कोणालाही नाही मिळालं। परंतु एक गोष्ट मात्र आहे की ज्याच्यावर हे सर्व अवलंबून आहे। आजी विचारते की काय ग गुंडे, तर ऐश्वर्या म्हणते की प्रॉपर्टीचे पेपर्स आणि नानांनी ते प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे ठेवलेले आहेत याबद्दल आपल्याला कुणाला माहिती नाही आणि ते नक्की कुठे ठेवलेले आहेत हे मात्र आता आपल्याला कळायला हवे आणि ते पेपर्स कुठे आहे हे फक्त नानांनाच माहिती असेल। आजी विचारते की अगं त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सने काय होणार आहेत, तेव्हा ऐश्वर्या वैतागून म्हणते की आजी अहो, ते प्रॉपर्टीचे जे काही पेपर्स आहेत ना ते फक्त बाजी पलटू शकतात, कारण आज जे माझ्या नावावर आहे, माझ्या हातात आहे, ते उद्या कुणाच्याही नावावर होऊ शकतं, कुणाच्याही हातात ते जाऊ शकतं, फक्त त्या प्रॉपर्टीच्या पेपर्समुळे। आजी म्हणते की काय प्रॉपर्टीच्या पेपरमुळं, तर ऐश्वर्या म्हणते की हो आजी हो, हे सर्व होऊ शकतं। ऐश्वर्या पुढे म्हणते की माझा जर त्या नानावर अजिबात विश्वास नाही, कारण त्यांचा त्या जानकी वहिनी आणि ऋषिकेशवर खूप असा जीव आहे आणि ते काही पण करू शकतात, सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर सुद्धा करू शकतात। आणि तेव्हा ऐश्वर्याच्या लक्षात येते आणि ती म्हणते की कदाचित नानांनी याबद्दलच त्या जानकी विषयी म्हणजे जानकीला काहीतरी बोलायचं असेल, म्हणूनच तिला इतक्या घाईने ते बोलावून घेतलेले असेल। नाही, मला तर आता शांत नाही बसता येणार, काहीतरी मला करावे लागेल, हालचाल करून ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहे ते माझ्या ताब्यात घ्यावेच लागतील आणि त्यासाठी मला ते पेपर्स शोधून काढावेच लागतील। त्यानंतर इकडे ओवी ही अभ्यास करता करता तो केक खाल्ल्यानंतर आता तिच्या पोटामध्ये खूप दुखायला लागतं। ती खाली लोटांगण घेते आणि जोरात ओरडत असते की आ आणि पोट दाबते। तेवढ्यात जानकी धावत येते, अगं ओवी बाळा, अगं काय झालं काय झालं, म्हणून ओवीला असं काहीतरी दुखतं हे म्हणजे समजल्यानंतर आणि ओवीची ती अवस्था बघून जानकीला खूप टेन्शन येते। ती ओवीला जवळ घेते आणि ओवी बाळा काय होते, ओवी जोरात ओरडते की आई अगं पोटामध्ये खूप दुखतंय। जानकी विचारते की अगं बाळा तू काही वेडवाकडं खाल्लं होतंस का, तेव्हा ओवी आपलं पोट दाबत असते आणि रडत रडत म्हणते की आई अगं जेव्हा स्कूलमधून मी घरी आले तर तेव्हा खायला घरात काही नव्हतं, मला खूप भूक लागली होती म्हणून हा केक मी खाल्ला होता। तेव्हा जानकी तो केकचा बॉक्स हातात घेते आणि त्यावरील जी एक्सपायर डेट असते ती पाहते तर ती पूर्णपणे संपून गेलेली असते। जानकीचे हात अगदी थरथर कापायला लागतात आणि तिच्या हातातील तो बॉक्स खाली गळून पडतो। ओवीला म्हणते की ओवी मी तुला सांगितलेले होते तो केक तू खाऊ नको, तो एक्सपायर झालेला आहे, माझीच खूप मोठी चूक झाली, तो केक मी वेळेतच टाकून द्यायला हवा होता। ओवी डोंट वरी, थांबी डॉक्टरांना लगेच कॉल करते आणि जानकी पुन्हा खाली स्तब्ध बसते, कारण तिचा मोबाईल तर फुटलेला असतो आणि तो बंद असतो। तेव्हा जानकीला आणखीन टेन्शन येते। ओवी तसतशी खूप रडत असते, आई अगं माझं पोट खूप दुखतंय, मी काय करू। तेव्हा जानकी म्हणते की चल ओवी उठ, आपण डॉक्टरांकडे जाऊयात। ओवी मात्र खूप रडत असते की आई मी उठू शकत नाही, काहीतरी कर आई, काहीतरी कर। आणि कसं बसं ती ओवीला उभं करते, आई मला अगं उभं सुद्धा राहता येत नाही, खूप पोट दुखतंय, म्हणून ओवी जोरजोरात ओरडत असते, रडत असते। तेव्हा मात्र ती ओवीला बाहेर घेऊन येते आणि स्टूलावर बसवायला सांगते। ओवी जोरात रडत असते आणि ज्या शेजारच्या सावंत काकू असतात तर त्यांचा आवाज देत असते, परंतु त्यांच्या घराला कुलूप असतं हे जानकी जेव्हा पाहते तेव्हा ती पुन्हा ओवीकडे येते। अगं बाळा चल आपण डॉक्टरांकडे जाऊयात, म्हणून ती तिच्या हाताला धरते आणि तिला घेऊन जात असते। जानकीवरही आणखीन ओवीचं खूप मोठं एक टेन्शन उभं राहतं, कसबस ती ओवीला घेऊन जात असते, परंतु रस्त्यात तिला कोणाची मदत होत नाही आणि ओवी तर खूप रडत असते। त्यानंतर मात्र आता इकडे जे गुंड आहे तर ऋषिकेशला एका गोडाऊनवर घेऊन येतात, अगदी तेथे त्यांचा माल वगैरे सर्व काही असतं आणि ते एका खुर्चीवर आपल्या ऋषिकेशला बांधून ठेवतात आणि जोरजोराने त्याच्याकडे बघून हसत असतात। तेव्हा एक गुंड त्याच्या जोरात जो काही लोखंडाचा रॉड आहे तो जोराने मारतो आणि ऋषिकेश बेशुद्ध होतो आणि सर्वजण अगदी ऋषिकेशची ती अवस्था बघून जोरजोराने हसत असतात आणि तो विनायक म्हणजे असा हसतो आणि म्हणतो की चला रे, आता याला तर जन्माची अद्दल घडलेलीच आहे। त्यानंतर इकडे रात्र सुद्धा खूप झालेली असते आणि जानकी ही ओवीला रोडने घेऊन येत असते की आई
अगं माझं पोट खूप दुखतंय. तर जानकी ही रोडने कुणाची तरी मदत मिळते की नाही पाहत असते, परंतु कोणीही तिला मदत करायला तयार नसतं. जानकी ही ओवीला घेऊन रोडने येत असते, तेव्हा ओवी एका ठिकाणी बसते. आई माझं खूप पोट दुखतंय म्हणून खूप रडत असते. जानकी म्हणते की बाळा इथं बस, थोड्या वेळ आपण डॉक्टरांकडे जाऊयात. तेव्हा ओवी खूप रडत असते की आई अगं आपण डॉक्टरांकडे केव्हा जाणार आहोत, मला मात्र आता सहन नाही होत. तेव्हा जानकी रिक्षांना हात करत असते, परंतु कोणी सांभाळायला तयार नसतं. तेव्हा ती ओवीला तेथेच असं बसवते आणि थांब बाळा मी कुणाला तरी मदत घेते म्हणून ती अनेक जे काही रिक्षावाले गाडीवाले असतात त्यांना आडवी जात असते आणि थांबा थांबा हेल्प करा असे म्हणत असते. असे अनेक गाडीवाल्यांना आणि रिक्षाला ती हात करते, परंतु कोणी थांबायला तयार नसते. ओवी तर खूप रडत असते. तेव्हा मात्र जानकी आता इतकी रडत सुद्धा असते. ओवीची अवस्था सुद्धा तिला पगवत नसते म्हणून ती एका बाईकवाल्याला आडवी जाते. तेव्हा तो बाईक थांबवतो आणि ए काय करतेस असे ओरडतो. तेव्हा जानकी म्हणते की दादा अहो थांबा, मी तुमच्यासमोर हात जोडते. हो दादा प्लीज मला गरज आहे, प्लीज माझी मुलगी तिला बरं वाटत नाही हो, तिच्या पोटात खूप दुखतंय, तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं, प्लीज माझी मदत करा. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की अहो मॅडम माझी सुद्धा बायको प्रेग्नेंट आहे, तिच्या सुद्धा पोटामध्ये खूप दुखतंय, मला सुद्धा तिला घेऊन हॉस्पिटलला जायचंय. आणि नाही मॅडम सॉरी मला जाऊन द्या. तर जानकी त्या गाडीच्या मागे सुद्धा धावत असते, परंतु तो सुद्धा माणूस निघून जातो आणि परत जानकी धावतच ओवी जवळ येते आणि ओवी बाळा थांब, अगं तू घाबरू नकोस. ओवी मात्र आता खूप रडायला लागलेली असते. अगदी पोटाला हात लावून ती व्याकुळ झालेली असते की नक्की आता काय होईल काय नाही, म्हणून जानकी खूप घाबरते आणि ओवी सुद्धा. त्यानंतर मात्र इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये असं बघायला मिळतं की सुमित्रा ही ऐश्वर्याच्या बोलण्याचा विचार करत असते की ती बाई आपल्या नानांची तिच्यामुळे अशी अवस्था झाली, बाईला आपण घरात येऊन द्यायला नको आई. तेव्हा सुमित्राला हे सर्व आठवते आणि सुमित्रा जेव्हा जानकी घरात आली होती शोभना शेंडे बनून आणि नमस्कार आई असे अगदी प्रेमाने ती बोलत होते, म्हणून सुमित्राला असं तिच्या वागण्याचा खूप राग येत असतो. आणि तेवढ्या तिथे सौमित्र येतो. सौमित्र म्हणतो की आई. तेव्हा लगेच सुमित्राचे लक्ष जाते आणि ते सौमित्राला विचारते की सौमित्र अरे तू केव्हा आलास. तर सौमित्र म्हणतो की आई अगं आत्ताच आलो. आणि तो सुद्धा समोर तेथे खुर्चीवर बसतो. अगं आई मी तुला एकदा हाक मारली होती आणि तू काय झालं, तुझं लक्षच नव्हतं, कसला विचार करतेस तू असे विचारतो. तेव्हा सुमित्रा काहीच बोलायला तयार नसते आणि रागाने ती सौमित्राकडे पाहत असते. तेव्हा सौमित्र म्हणतं की आई तू माझ्याशी बोलणार नाहीस का, अगं मी जानकी बहिणीला नानांना भेटायला घरात घेऊन आलो म्हणून तू माझ्यावर रागवलेली आहे ना, आणि ते पण अजून, आणि त्याचाच विचार तू करते ना आई, अगं सांग ना तू कशाचा विचार करते, तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललं. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की ती जानकी नानांवर हल्ला करण्यासाठी आपल्या घरात आली होती. सौमित्र म्हणतो की आई अगं काय बोलतेस. तर सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र तुम्हाला कळत का नाही, अरे म्हणून तर तिने ते सर्व वेषांतर वगैरे केलं होतं, साधी गोष्ट तुझ्या का लक्षात आली नाही सौमित्र. त्यावर सौमित्र म्हणतो अगं आई लक्षात येला तसं काही नाही ग, हे सर्व खोटं आहे आणि कोण भरतं असं खोटं तुझ्या डोक्यामध्ये. तेव्हा सौमित्र सांगायला सुरुवात करतो की हो जानकी बहिणी येथे नानांना भेटायला आली होती आणि ती वेश बदलून आली होती कारण तू तिला या घरात घ्यायला तयार नव्हती आणि तू तिला या घरात घेतले नसते म्हणून जानकी बहिणीला हा सर्व वेश बदलावा लागला. अगं ती नानांच्या जीवावर उठली, नानांना मारायला आली होती, हे कोणत्या अशा वाईट गोष्टी तू डोक्यामध्ये ठेवते आणि त्या वाईट गोष्टींचा तू विचार करते. त्यावरती सुमित्रा म्हणते की हे बघ सौमित्र माझे विचार हे बिनबुडाचे नाहीत. अरे तुला काहीच माहिती नाही की सौमित्र जेव्हा तू येथे नव्हता आणि तेव्हा मात्र आम्ही सर्वांनी नानांना सर्वांसमोर विचारलं होतं आणि नानांनी मात्र तेव्हा जानकीकडे बोट रोखलं होतं. तर सौमित्र सुद्धा म्हणतो की हो नानांनी जानकी बहिणीकडे बोट रोखलं असं आई तुला म्हणायचं. आणि मग अगं आई कोर्टामध्ये ह्या गोष्टी रोज आम्ही बघत असतो अगदी डोळ्यांनी. अगं गळ्यावर जर सुरा ठेवला तर पुरावे सुद्धा बदलले जातात, रातोरात साक्षीदार फिरवले सुद्धा जातात. अगं आपण ज्याला न्याय म्हणतो तो खरंच न्याय असतो का. अगं त्या जानकी बहिणीवर तू गुन्हेगाराचा शिक्का म्हणजे लावून मोकळी झालीस, ती खरंच गुन्हेगार आहे का. अगं आई माझा अजून सुद्धा विश्वास आहे, ती केस अजून संपलेली नाही. अगं आई नानांना कोणी ढकललं होतं, नानांची अवस्था कोणी केली याचा निकाल नक्की परत लागेल आणि तेव्हा मात्र आई तुला कळेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की जेव्हा केव्हा तुला तो निकाल लावायचा असेल ना तेव्हा मात्र तू जानकीला बोलव.
तोपर्यंत मात्र त्या जानकीला या घरात येऊन देऊ नकोस आणि त्या जानकीने मात्र माझ्या घरात येऊन माझ्या माणसांना त्रास दिलेला मला मात्र नाही खपणार। सौमित्र हसतो आणि काय आई तू म्हणतेस माझी माणसं? बापरे, आणि ही तुझीच माणसं जानकी वहिनीला त्रास देतात त्याची काय? अगं दादा आणि वहिनी घर सोडून गेले, ते त्यांचं एक छोटस सुखाचं आयुष्य जगतात, ते आपला प्रयत्न करतात आणि हे त्या ऐश्वर्याच्या डोळ्यामध्ये का खुपते? तरी सुद्धा का त्रास देते ती त्यांना? तेव्हा सुमित्रा विचारते की काय रे, काय त्रास दिला ऐश्वर्याने? तेव्हा सौमित्र सांगतो की अगं जानकी वहिनीच्या जीवावर सुद्धा ती उठली होती, म्हाताऱ्या बाईच्या वेशात जाऊन तिच्या घराच्या समोर फटाके सुद्धा लावून आली या फराळाच्या बॉक्स मध्ये। वहिनीला भाजावं हा तुझ्या ऐश्वर्याचा प्लॅन होता। जेव्हा गुलाब आणि सगुना तेथे आले तेव्हा सगुनाने तो बॉक्स उचलला आणि ते त्यामध्ये त्या फटाकड्याच्या बॉक्स मध्ये जे काही फटाकडे होते त्यामध्ये ती होरपळली, ती भाजली आणि जानकी वहिनी मात्र सुखाने त्यात वाचली। हल्ला मात्र ऐश्वर्याने केला होता, परंतु वाचवलं मात्र सगुनाला जानकी वहिनीनं, कारण आपल्या माणसाची काळजी घेणं हे जानकी वहिनीच्या रक्तात आहे आणि आपल्याच घरात राहून आपल्या माणसांना त्रास देणं हे ऐश्वर्याच्या वृत्तीत आहे। हे सर्व ऐकल्यानंतर सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो। सुमित्रा ही सौमित्राशी बोलायला सुरुवात करणार तो सौमित्र म्हणतो की आई अगं मला माहिती आहे की तू मला याचा पुरावा मागणार, पण आई जेव्हा कधी कधी माणसाकडे पुरावे नसतात ना तेव्हा मात्र माणसाच्या डोळ्यामध्ये खरा पुरावा असतो आणि तेव्हा मात्र आपण माणसांच्या डोळ्यात बघायचं असतं। आई डोळे कधीही खोटं बोलत नसतात, पण त्या अगोदर मात्र आई तू तुझे डोळे उघड आणि जरा आसपास बघ, मग तेव्हा तुलाच तुझे कळेल की कोण खरं आहे आणि कोण खोटं। तेव्हा मात्र सुमित्राच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि सौमित्राने ऐन वेळेस मात्र बाजी मारून सुमित्राला अगदी विचारात पाडलेलं असतं आणि ऐश्वर्याच्या पापाचा पहाडा तिने आज सुमित्रा समोर वाचलेला असतो आणि सुमित्रा लगेच ताटकन उठते आणि काय म्हणाला हा, हे सर्व त्या ऐश्वर्याने केलं असणार। तेव्हा आता कुठे सुमित्राचा विश्वास बसतो आणि आता ती विचार करायला सुरुवात करते। त्यानंतर मात्र इकडे आपली जानकी पूर्णपणे अशी थकून गेलेली असते की आता ओवीला हॉस्पिटलमध्ये कसं नेऊ, अगदी ती प्रयत्न करत असते, अगदी आपल्या जीवाची पर्वा न करता ती प्रत्येक गाडीवाल्यांना हात वर करत असते आपल्या ओवीला कोणी मदतीला यावं आणि हॉस्पिटलला घेऊन जावं। तेवढ्यात एका दादांची गाडी ती थांबवते आडवी होती, तेव्हा तो माणूस आपल्या जानकीला ओरडतो काय हो तुम्ही मूर्ख आहात का, तुम्ही माझ्या गाडीसमोर का आडव्या झाल्या? जानकी रडत म्हणते की सॉरी सॉरी दादा, पण माझी एक लहान मुलगी आहे, अहो तिच्या खूप पोटात दुखतंय, तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं, तिला खूप त्रास होतो, तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं, तुम्ही प्लीज आम्हाला तिथपर्यंत सोडा ना। तेव्हा तो माणूस जानकीवरच ओरडतो की मी काय करू, परंतु जानकी तरी सुद्धा त्यांच्यासमोर हात जोडते की अहो प्लीज तुमचे खरंच माझ्यावर खूप उपकार होतील, मी माझ्या मुलीसाठी तुमच्याकडे भीक मागते, माणुसकीच्या नात्याने तरी, म्हणून ती त्या माणसाचा हात सुद्धा धरते। तेव्हा तो माणूस जानकीचा हात झिडकारतो आणि काय करतात तो, तुम्ही तर शिकलेले वाटतात आणि काय करतात भीक मागतात, हो मी अशी खूप लोक बघितलेली आहेत, असे भोंदू लोक फसवतात आणि गाडीत जर तुम्हाला बसून नेलं तर तुम्ही फसवलं तर मी काय करणार, हे बघा मला तर कोणतीही रिस्क नाही घ्यायची आणि तो ड्रायव्हरला चल असे म्हणत असतो। जेव्हा जानकी म्हणते की नाही हो दादा, अहो मी तशी नाही, अहो मी चांगल्या घरातील बाई आहे, माझ्या मुलीला खरंच खूप त्रास होतो, तिच्या पोटात खूप दुखतंय, तिला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचं खरंच खूप गरजेचं आहे आणि ओवी ही खूप रडत असते, ओवीच्या पोटात खरंच खूप दुखत असते। जानकी अगदी हात जोडते, अहो तुम्हाला सुद्धा दादा मुलं असतील, तुम्ही एका आईची जी माय म्हणजे परिस्थिती समजू शकतात, प्लीज दादा खूप उपकार होतील प्लीज। तरी सुद्धा त्या माणसाला काही अगदी जानकीची कीव येत नाही, तो ड्रायव्हरला चल चल म्हणत असतो। तेव्हा जानकी म्हणत असते की अहो दादा प्लीज असं करू नका, कोणीही थांबायला तयार नसतं, जानकी खूप रडत असते, त्या गाडीच्या मागे धावत असते, तर दुसऱ्या गाडीला सुद्धा ती अडवते, थांबा थांबा करत असते, परंतु तरी सुद्धा तो गाडीवाला सुद्धा काही थांबत नाही। तेव्हा जानकी जोरात ओरडते आणि शेवटी कोणीही जानकीच्या मदतीला येत नाही आणि ती जोरात असं ओरडते की आकांत करते। परत तिच्या लक्षात येते की माझी मुलगी आणि परत ओवीजवळ धावत येते आणि जोरात कोणी आहे का असे ओरडते, तर ओवी म्हणते की आई मला काही तर होणार तर नाही ना। तेव्हा जानकी ओवीला जवळ घेते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी ही ओवीला कमरेला आपल्या एक ओढणी बांधते आणि कमरेला घेऊन तिला हॉस्पिटलला येते। ओवी घाबरू नकोस, तुझी आई तुला काहीच होऊन देणार नाही। आणि त्यानंतर मात्र हे गुंड दारू प्यायला आणि काहीतरी पत्ते खेळत बसलेले असतात, परंतु त्याच वेळेस तेथे ऋषिकेशला एक सुरा दिसतो
आणि तो म्हणतो की आता हे सर्वजण तर बसलेले आहेत, आता मला सोडवण्यासाठी मलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल, म्हणून तो लगेच सुरा घेतो आणि आपलं दावे जे काही बांधलेले आहे ते कापतो। त्यानंतर इकडे जानकी ओवीला घेऊन हॉस्पिटलला येते। ओवीने मात्र डोळे झाकलेले असतात आणि ती डॉक्टरांना म्हणते की माझी मुलगी डोळे सुद्धा उघडत नाही, जरा बघा ना। तेव्हा डॉक्टर म्हणतात की पैसे भरा, मी ट्रीटमेंटला सुरुवात करतो। तेव्हा जानकीला टेन्शन येते आणि आता एवढे पैसे मी कुठून आणू, म्हणून तिच्या समोर आता खूप मोठं असं टेन्शन उभं राहतं। तेव्हा आता ह्या सर्व संकटावर मात करून जानकी ओवी आणि ज्या ऋषिकेशचा जीव आहे त्या दोघांना आणि परत सर्व कुटुंबांना कसं एकत्र करते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।